हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि श्री स्वामी समर्थ मंडळींनो. आता येणारे जे 2 महिने आहेत ना, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, 2-2.5 महिने मला एकटीलाच काढायचे आहेत बरं का. तर तुम्ही म्हणाल असं का? अहो असं का म्हणजे काय, यांचं ट्रेनिंग चालू झालं त्यामुळे ते तिकडे 2-3 महिन्यासाठी गेलेत आणि मग मी इथं एकटीच. मला एकटीला राहावं लागते कारण मुलांची शाळा आहे आणि त्यांची शाळा सोडून तर गावाकडे जाता येत नाही. त्यांचे एक्झाम्स, ॲन्युअल डे, बरेच काही फंक्शन्स डिसेंबरमध्ये होतात, ते सोडून कसं जाणार, हो ना. पण मन थोडंसं आतून नर्वस होतं, परंतु काय करणार, रोजचं डेली रुटीन तर चालू ठेवायलाच पाहिजे, हो ना. मग सकाळी जरा उठायला उशीरच झाला, त्याच्यामुळं मग सगळ्याच कामांना उशीर झाला. छान मस्तपैकी 2-3 ग्लास कोमट पाणी पिऊन घेतलं आणि मग आजसुद्धा माझं जरा डाएट मागच पडलं आणि जर दुधाचा आणि साखरेचा चहा केला. मस्तपैकी कडक चहा घेतल्यावर जरा मनाला फ्रेश वाटलं. म्हटलं आयुष्यात ज्या गोष्टी समोर येतात ना, त्या ढकलत जायलाच लागतात, हो ना. त्याच कवटाळून बसून का उपयोग नाही, प्रत्येक गोष्टीला सामोरं हे जावंच लागतं. येणारी परिस्थिती आपण स्वीकारायलाच पाहिजे, हो की नाही. मग दिवस असाच नाराजीत गेला. मग संध्याकाळ झाली, संध्याकाळी दुपारी जरा झोपून उठले, मग संध्याकाळ झाली, मुलांना भूक लागली होती. म्हटलं वाळलं काहीतरी खायला देण्यापेक्षा त्यांच्यासाठी शिरा करूया. मग मस्त केशरी शिरा केला आणि मग म्हटलं आता रात्रीच्या जेवणात काहीतरी साधंच करूया. मग मस्तपैकी माझ्याकडे पालकची भाजी होती. म्हटलं पालकचा गरगटा आणि बाजरीची भाकरी असा साधाच बेत करूया. हा बेत काय मुलांना आवडणार नाही मला माहीत होतं, परंतु म्हटलं एखादा दिवस चालतंय, त्यांच्यासुद्धा पोटात काहीतरी एखादा दिवस पौष्टिक गेलं तर काय हरकत आहे, हो की नाही. म्हणून भरपूर तुरीची डाळ, मूग डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले. एक अर्धा तास भिजल्यानंतर मग त्याच्यामध्ये पालक चिरून टाकला आणि डाळ भाताचा असं कुकर लावला आणि मग इकडे शिरासुद्धा रेडी झाला होता आणि मग मुलांनासुद्धा शिरा छानपैकी गरमागरम खायला दिला. आणि थंडीचे दिवस असल्यामुळे काय सगळं करेल ते गोडच लागतं, हो की नाही, कारण भूकच तेवढी लागलेली असते ना. मग पालक काढला फ्रीजमधनं बाहेर, छानपैकी पाहिजे होता तेवढा निवडून घेतला आणि जे नको होता तो परत कापडामध्ये गुंडाळून ठेवून दिला आणि पालक स्वच्छ धुवून घेतला. मग त्याचे बारीक बारीक करून डाळीमध्ये मिक्स केला, भरपूर टोमॅटो घातले आणि 2-3 शिट्ट्यामध्ये डाळ पालक तयार झाली. मग त्याला डाळ पालकला छानपैकी लसणाची हिंग, परत कढीपत्ता असं छानपैकी फोडणी दिली आणि मस्त मस्त संध्याकाळचा बेत तयार झाला. गरमागरम भाकऱ्या टाकला बाजरीच्या आणि मग लवकरच आमचं जेवणं झाली. अशा प्रकारे आजचा या 2-3 महिन्यातला पहिला दिवस तर असा पार पडला. आता बघूया पुढचे दिवससुद्धा असेच मनाला घट्ट करून त्यांच्याशिवाय काढता येतील ते बघायचं आहे. इकडं तिकडं थोडंसं मन रमवायचं आणि मग बघता बघता मुलांची सुट्टी चालू होईल, मग गावाकडे निघून जाऊ. त्यानंतर तोपर्यंत त्यांचं ट्रेनिंग संपेलच आणि मग ते परतसुद्धा येतील. परंतु तोपर्यंत तरी मनाला समजावून आपण घट्ट राहिले की मुलंसुद्धा खुश राहतील, हो की नाही. चला तर मग आजचा हा व्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच छोट्याशा पुढच्या व्लॉगमध्ये. चला बाय बाय.